नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राजकारण असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, आज पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करत आहेत, किंबहुना त्या एक पाऊल पुरुषांच्या पुढेच आहेत। हे अनेकदा वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामगिरीवरून दिसून आले। अर्थात त्यासाठी सत्तेत बसलेले लोक किंवा ज्यांची राजवट आहे अशांची मानसिकता ही महिलांना न्याय सन्मान संधी देणारी असावी लागते। सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्या भारतीय जनता पक्षाचं महिलांच्या बाबतीतलं धोरण हे किती स्पष्ट आणि स्वच्छ आहे हे नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या विशेष अधिवेशनावरून आपल्याला लक्षात आलं असेलच। या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन विधेयक। इतक्या वर्षात कोणत्याही सरकारांना जे जमलं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही। पण इकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे असं म्हणाल्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांचा सन्मान न करणारा पक्ष आहे। लेक लाडकी कोणाला सांगता येते, हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे। मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते, कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 19 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण आणण्यासाठी 128वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। दोन्ही सभागृहांनी या विधेयकाला मंजुरी दिली। राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची त्यावर स्वाक्षरी पण झाली आहे। हे विधेयक मंजूर होण्याकरिता एक नाही दोन नाही तब्बल 27 वर्षांचा कालावधी जावा लागला आणि या दरम्यानच्या काळात 8 सरकारं येऊन गेली आणि अखेर मोदी सरकारनं बहुमतानं हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतलं। आता महिलांना सन्मान द्यायचाच नसता किंवा न देण्याची भूमिका जर भारतीय जनता पक्षाची असती तर इतके वर्ष रखडलेलं हे विधेयक नरेंद्र मोदी सरकारनं आणलं असतं का, हा साधा प्रश्न आहे। राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात विधानं होत असतात, राजकीय मतभेद असतात, पक्षांच्या भूमिका वेगळ्या असतात, सत्तेत बसण्याची स्पर्धा असते, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होणं हे स्वाभाविक आहे, कदाचित ते अपेक्षितही आहे। पण जे केलंय ते डावलणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपला मुद्दा रेटायचा, याला कसलं राजकारण म्हणायचं? हेच नेमकं आज मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यात दिसून आलं। खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला टार्गेट करत हा पक्ष महिलांचा सन्मान न करणारा पक्ष आहे, या पक्षात महिलांवर अन्याय झाला आहे अशी टीका करत काही महिला नेत्यांची नावं घेतली। त्यात दिवंगत सुषमा स्वराज, श्रीमती सुमित्रा महाजन, पंकजा मुंडे, पूनम महाजन यांची नावं त्यांनी घेतली। भाजपमध्ये या महिला नेत्यांच्यावर अन्याय झाला असं मत त्यांनी व्यक्त केलं। यातील कुठल्या महिला नेत्यांवर भारतीय जनता पक्षानं अन्याय केला? दिवंगत सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये देण्यात आली होती। ज्या वेळेला काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश होता। त्या भाजपच्या स्टार प्रचारक होत्या, त्यांची भाषणं ऐकायला लाखोंचा जमा होत होता। सुमित्रा महाजन यांना तर भारतीय जनता पक्षानं लोकसभेचं अध्यक्ष केलं। महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांना 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान दिलेलं होतं। पूनम महाजन यांना युवा मोर्चाचं नेतृत्व दिलं गेलं। आजही त्या मुंबईमधून खासदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यानंतर त्यांना राष्ट्रीय पातळीवरचं पद देऊन राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली। आजही त्या मध्य प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या प्रभारी आहेत। आज देशाचं सर्वोच्च असं मानलं जाणारं राष्ट्रपतीपद देशातील एका मागास असलेल्या आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देत श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होण्याचा बहुमान दिला। आज देशाच्या तिजोरीच्या चाव्या निर्मला सीतारामन यांच्या रूपानं त्यांच्या हातात आहेत। भारतीय जनता पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या स्मृती इराणी यांनीच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे शीर्षस्थ नेते श्री राहुल गांधी यांचा पराभव केला। म्हणजे अमेठीसारख्या मतदारसंघात सुद्धा
भारतीय जनता पक्षानं एका महिला उमेदवाराला संधी दिली, हे यामध्ये महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातीलच भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं देशात बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान केवळ अभियान म्हणून नव्हे तर ते यशस्वीपणे राबवून दाखवलं। एका हरियाणासारख्या राज्याचा जर विचार केला तर हे अभियान किती यशस्वीपणे राबवलं गेलं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। ट्रिपल तलाकचा विषय असेल किंवा महिला सन्मान असेल किंवा महिला सुरक्षा असेल, यामध्ये सरकारनं कुठंही 2 पावलं मागं नाही तर 4 पावलं पुढे जाण्याची भूमिका घेतली, हे कोणीही नाकारू शकत नाही। आज देशाच्या संरक्षण दलामध्ये महिला प्रतिनिधित्व करत आहेत, खाजगी क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, हे चित्र देशभर आहे। आता तर राजकीय क्षेत्रात सुद्धा 33% आरक्षणाला मंजुरी मिळाली आहे। यामध्ये महिलांचा सन्मान झाला नाही असं सुप्रिया सुळे यांना का वाटलं असेल? खरं तर या प्रश्नाचं उत्तर त्याच देऊ शकतील, पण महिलांचा सन्मान या सरकारनं केला हे त्यांच्या निर्णयांवरून दिसून येतं। सुप्रियाताईंनी महिलांचा भारतीय जनता पक्ष सन्मान करत नाही हे म्हणायचं कारण म्हणजे कालच महाराष्ट्रात राज्य सरकारनं लेक लाडकी या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली। या योजनेचा गवगवा झाला। काही ठिकाणी महिलांनी या योजनेचं वाजत गाजत स्वागत केलं, पेढे वाटले, साखर वाटली। त्यामुळं कदाचित लेक लाडकी हा विषय जेव्हा भाषणात आला तेव्हा त्यांनी हा पक्ष महिलांचा सन्मानच करत नाही असं बोलून आपली भावना व्यक्त केली। वास्तविक राजकीय आखाड्यातील भाषणं, त्यानिमित्तानं एकमेकांचे काढण्यात येत असलेले वाभाडे हे काही सर्वसामान्य नागरिकांना नवीन नाही, पण सरकारनं ज्या योजना राबवल्या आहेत, जे निर्णय घेतले आहेत आणि ते रेकॉर्डवर आहेत, ते कसं कोण नाकारू शकतं? तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।